मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. विठाला 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 टाळी 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 टाळी. विठाला 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 विठाला. बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर परमपूज्य स्वामी मोहनानंद महाराज की. वागदेव महाराज की. जगद्गुरु तुकाराम पवन सुत हनुमान की. विठाला 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 विठाला.
काय कंजूस माणसं आहेत राव, टाळ्या सुद्धा वाजवणार तुम्ही लेकरांकरता. ही मला वाटतं तुमच्या तालमीतलीच दिसतात ना, आहे ना? महाराजांच्या तालमीतली दिसतात ना? कोणत्या? त्यांच्या आधिपत्याखाली असतील, पण मूळ सूत्रधार अहो संस्थापक संस्था काढतो, पण संस्था चालवायला दुसरीच असतात. आता यांची गडबड झाली असेल थोडीशी, कशी लेकरं नाचतात आणि किती चांगली नाचतात आणि आपली काय करतात. चला, आजचा आनंद आहे. महाराज वाजवायला आज पखवाद वाजत नाही, तो पखवाद बोलतोय आज. आणि महाराज कदाचित यांना तुम्ही सांगितलंय नसेल, योगायोगानं आपली जरी परवा गाठ झाली नसेल, जे आपल्या वारकरी संप्रदायाचे ज्यांना जगद्गुरू म्हटलं जातं ते तुकाराम महाराज. त्या तुकाराम महाराजांचे जे गुरु बाबाजी चैतन्य, त्यांची समाधी जुन्नर तालुक्यामध्ये आहे आमच्याकडं. आणि त्या बाबाजी चैतन्यांचा जो पंढरीच्या वारीचा जो खरा वारसा आहे, तो कोंडाजी बाबांकडं आपल्या वागदेव महाराजांसारखे सिद्ध पुरुष. आणि आत्ता गेल्या मला वाटतं 2 डिसेंबरला त्यांना एक वारकरी संप्रदायाच्या तर्फे एक कोंडाजी बाबांचा जो पुरस्कार दिला जातो, एका महान योगी पुरुषाचा तो पुरस्कार त्यांना त्या दिवशी मिळालेला आहे. एक वेळेला त्यांच्याकरता आपण जोरदार टाळ्या वाजवावेत. कारण गुणवानाची किंमत ही केवळ पारितोषिक घेण्याकरता नसते महाराज, समाजाला त्याची कदर कळावी लागते. याच्यावरून एक सिद्धांत आठवला मला, मग कीर्तनाकडे वळतो. एका ट्रेनमध्ये काही महिला चाललेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये रस्त्यावर आता बा जशा ट्रेन अडवतात, आता ट्रेन संदर्भामध्ये वागदेव महाराजांची सुद्धा कथा आहे. मी त्या जास्त कथांना, माझ्याकडे जरी ती माहिती असेल, मी मागच्या वेळेला दर्शनाला आलो होतो एक 4-6 महिन्यापूर्वी, त्याच वेळेला मी ती माहिती मला मिळालेली होती. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मी त्याच्यात वेळ नाही घालवणार. त्यांनी ट्रेन अडवली असेल, बिघडलेली ट्रेन चालू केलेली असेल, अनेकांना आशीर्वाद देऊन त्यांची संतती वाढवलेली असेल, अनेक प्रकार त्यांच्या जीवनामध्ये वागदेव महाराजांचे तुमच्याशी जोडलेले आहेत. माझ्यापेक्षा तुम्हाला चांगले ते माहिती आहेत आजही. म्हणून मी मगाशी आल्याच्या नंतर महाराज मुद्दाम माझ्या खाली घोंगडी आथरली होती, मी घोंगडी काढून ठेवली मगाशी. का? अरे ज्या घोंगडीचा इतिहास माझ्या वागदेव महाराजांचा आहे, त्याचा अधिष्ठान आपण वापरू नये महाराज, हा एक सिद्धांत आहे त्याचा. नाही तुम्हाला परवानगी आहे, माफ करा, लक्षात ठेवा. एक सिद्धांत नीट आहे का? आजही एखादं कोणीतरी बाहेर आहे तिकडे थोडस, एखादा कार्यकर्ता माऊली, एखादा कोणीतरी ठेवा, जर आपल्यातला एखादा चोपदार पाठवा. कितीही वानर उपवासी मेला, माकड, तुमच्या आमच्या घरातल्या कुठल्याही गोष्टीची वस्तूची तो नासधूस करतो, पण उपवासी जरी मेला वानर, तरी महाराज जंगलामध्ये सीताफळ आणि रामफळ जर पिकली असतील तर तो कधीही ती खात नाहीये. कारण त्याला माहिती आहे हे फळ माझ्या अधिष्ठान रामाचं आहे आणि हे माझ्या मातेचं सीतेचं फळ आहे. कधीही वानर सीताफळ आणि रामफळ खात नाही महाराज. आणि म्हणून अधिष्ठानाची मर्यादा आपण जीवनामध्ये आजही त्यांच्या चरित्रामध्ये आहे ना. तुमचा कसाही असाध्य रोग असेल किंवा तुमची कशीही अघटित घटना तुमच्या शारीरिक संबंधामध्ये असेल, तरीही आज त्यांच्या असणाऱ्या घोंगडीचा एक धागा जरी काढला आणि तो तुमच्या जवळ ठेवला अथवा गळ्यात जर बांधला, तर तुमच्या आमच्या जीवनाची जी काही बिमारी आहे ती दूर होते महाराज. आणि मग ही श्रद्धा जपली पाहिजे आपण.
चला मी महाराजांकरता एक वाक्य बोलत होतो तेवढं सांगतो आणि कीर्तनाकडे वळतो. त्या ट्रेन अडवली काही चोरट्यांनी. त्याच्यात एक 7-8 चोरटे होते. त्यांनी ट्रेन अडवली आणि त्या ट्रेनमध्ये ते शिरले. आणि ट्रेनमध्ये शिरल्याच्या नंतर त्यांनी लुटपाट करायला सुरुवात केली. त्यांचा उद्देशच तो होता. आणि त्याच्यामध्ये एक फौजी त्या ट्रेनमध्ये त्या डब्यामध्ये बसलेला होता. फौजी म्हणजे जवान. महाराज मला वाटतं काल परवा सुद्धा आपल्याकडे सातारा जिल्ह्यातले एक जवान, मला आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. त्या जवानानं जेव्हा बघितलं का हे 4-6 जण 8 जण आलेले आहेत आणि ती लुटपाट करायला सुरुवात केलेली आहे. काही महिला पण त्याच्यामध्ये होत्या. आणि एका महिलेजवळ गेल्याच्या नंतर तिच्या अंगावरची ते दागिने आणि तिला ती छेडछाड करायचा प्रयत्न त्या लुटारूंनी केला. तेव्हा तो जो जवान फौजी होता तो आपल्या आसनावरून उठला आणि समोर गेला. आणि समोर गेल्याच्या नंतर हो त्याच्यात जी काही धमक होती महाराज, तो ओरिजिनल जवान होता महाराज, जवान. त्यानं जे त्यांच्यावर प्रहार करायला सुरुवात केले पैकी त्यांना जिव्हारी फटके लागले आणि तिच्यातले 4 मेले, 4 घायाळ झाले आणि 4 रेल्वेतून उड्या टाकून पळून गेले. 4 मेले, 4 घायाळ झाले आणि पळून गेले. ही बातमी दुसऱ्या दिवशी पेपर आउट झाली, त्यांच्या अधिकाऱ्यांना कळली, रेल्वेला कळली. आणि त्याच्यानंतर एवढा पराक्रम ज्या जवानानं एकट्यानं केला म्हणून त्याचा सत्कार समारंभ ठेवला आणि त्याला पारितोषिक देण्याचं ठरलं गेलं. आणि सत्कार समारंभ ज्यावेळेला त्याच्या ऑफिसमध्ये ठेवला गेला आणि एक वीरस्त्रीचं पारितोषिक ज्यावेळेला त्याला दिलं आणि त्याला पारितोषिक दिल्याच्या नंतर त्याला 2 शब्द आपले मनोगत, जर एखाद्याचा सत्कार झाल्याच्या नंतर त्याला आपलं मनोगत बोलायला लावतात. त्यानं ती पारितोषिक त्या टेबलावर ठेवलं आणि त्याने सगळ्यांना एकच सांगितलं, मी जे शौर्य केलेलं आहे, मी जो पराक्रम तुम्हाला दिसतो तो पराक्रम केला, मी जो चोरांना दंड देण्याचा मी प्रयत्न केला, उद्या भविष्य काळामध्ये तुम्ही माझा गौरव करावा आणि मला पारितोषिक मिळावं याच्यासाठी मी केलेलं नाही. जी वर्दी मी माझ्या अंगावर घातलेली आहे ना, त्या वर्दीचं कर्तव्य मी पार पाडलेलं आहे महाराज. आणि माझ्या डोळ्यात देखत ही वर्दी घातलेली असताना दुसऱ्यावर अन्याय आणि अत्याचार होणं या वर्दीला शोभत नाही. आणि म्हणून मी माझं कर्तव्य केलंय महाराज. कोणी असू द्या महाराज, परमार्थामध्ये त्यांचा माझा तर कितीतरी वर्षांचा प्रसंग आणि प्रेम आहे. एक मुद्दाम सांगेल महाराज तुम्हाला आणि कोणालाही सांगेल, ह्या लेकरांना, बाळांनो, कुठेही शिका, कसेही शिका, पण एक लक्षात ठेवा, उद्या आपण कीर्तनकार हो, प्रवचनकार हो, गायक हो, वादक होऊन आपल्याला 4 पैसे चांगले समाजात मिळतील हा हेतू ठेवून तुम्ही अभ्यास नका करू. जीवनामध्ये एकच काम करा, ही एक तुमची साधना आहे, ही कला आहे, तुमची कला. हो. आणि मी सांगू तुम्हाला, आत्ताच्या सगळ्या पोरांमध्ये मला, तुम्हाला माहित असेल नसेल कोणाला ठाऊक, या सगळ्या नाचण्यामध्ये हे पोरग हिरो ठरले आज. जरा पुढे पुढे, जरा पुढे, जरा पुढे. हा, पहिल्यापासून आहे ना? नाही हा, नाही आहे. म्हणजे तुम्ही एवढ्या दिवसातून त्याला हेरलाय, पण मी 5 मिनिटात हेरलाय. मला वाटतं वाग्देव महाराजांची तुझ्यावर पक्की कृपा झालेली आहे. याचं कारण हे माहिती का, तू असा जर पाहिला तर, मी जातीयवाद म्हणून नाही बोलत महाराज, कोणाचा भाव दुखवणं हा माझा इरादा नाही महाराज, परंतु त्याचे भाव पाहणं एखाद्या धनगरासारखे दिसतात त्याचे सगळे. हे वाग्देव महाराजांची कृपा आहे त्याच्यावर. आणि म्हणून जा, ये लाईने तुझ्या. एक तुम्हाला सांगू लेकरांनो, माझ्या तुमच्या आयुष्याकरता शुभेच्छा.
तुम्हाला जी ही गायकाची वादकाची तुम्हाला भजनाची जी कला मिळाली ती आत्मसात करा, परंतु ती कला जर उभ्या आयुष्यभर व्यवसाय म्हणून नका करू, ती साधना म्हणून वापरा. आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला 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 वाग्देव महाराजांनी माझा उत्सव होईल, माझं मंदिर होईल, लोक माझी सगळी वाहवा करतील याच्याकरता साधना केलेली नाही महाराज. हो, आणि अशा संतांचे चरण रज जर लागले तर वासना जळते महाराज. आतापर्यंत आपण किती बाबांच्या पाया पडून आलो असेल, हो शेकडो बाबा, पण अजून आपल्यातल्या वासना गेल्या नाही. त्याचं दोन कारण आहेत महाराज. एक तर ज्याचे चरण रज आपल्याला लागले त्याच्यामध्ये संतपण नसेल, आणि जरी त्याच्यामध्ये संतपण असेल तरी पण आपण त्या श्रद्धेनं त्याच्या दर्शनाला गेलेलो नसेल. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम. म्हणून संत चरण रज लागता विठाला 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 विठाला. अभंग तुकोबरायांचा आहे, 4 चरणाचा अभंग आहे. संतांचं महत्व प्रतिपादन करणारा आहे आणि जो स्वानुभव आपल्या जीवनामध्ये आला त्याचं प्रतिपादन करणारा आहे. परंतु संत भेटण्यासाठी, त्याची भगवंताबरोबर तादात्म्य संबंध जोडण्यासाठी कुठेतरी पूर्वजन्माची पुण्याई पाठीशी असावी लागते, याचं प्रतिपादन करणारा 4 चरणाचा अभंग. विठाला 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 विठाला. पांडुरंगा करू प्रथम म्हणा, प्रथम म्हणा, दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण संताचे या. पांडुरंगा करू प्रथम म्हणा, प्रथम म्हणा, दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण संताचे या. एकांच्याग्र पादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, चंचक्र पादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, चंचक्र पादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुकार, बाबाजी सद्गुरुदास तुकार. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. त्याला अभंगाचा मतितार्थ. एखादा महापुरुष आपल्या साधनेनं एवढा पवित्रम पवित्रो वा मंगलानांच मंगलम अशा अवस्थेला जो पोचला, विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगरी. एक सिद्धांत. आज महिला मंडळ भरपूर आहे, तुम्हाला महिलांकरता एक दृष्टांत सांगतो. आपण कधी जे रामायणाची कथा आज समाजामध्ये टीव्हीला गावोगावी ज्या रामायणाच्या कथा चालतात, त्या कथा जो ग्रंथ ज्यांनी लिहिला, आद्य लिहिला तो वाल्मिकांनी लिहिला, नंतर गोस्वामी तुळशीदासजींनी लिहिला रामचरितमानस. आणि त्या रामचरितमानस मध्ये गोस्वामी तुळशीदासजी काशीमध्ये, पहिले तर चित्रकूटामध्ये होते आणि नंतर ते काशीमध्ये आले. आणि काशीला आल्याच्या नंतर आजही त्या ठिकाणी काशीमध्ये जे गेले असतील आणि कथा ऐकायची, त्या काळामध्ये एक दिवस त्या काशीमध्ये राहणारी एक नर्तकी, वेश्या वेगळी आणि नर्तकी वेगळी, शरीर विक्रय करते ती वेश्या आणि केवळ नृत्य गाणं चाळ बांधून लोकांना रंजन करते ती नर्तकी. परिणाम, एक दिवस ती रस्त्यानं चाललेली होती. तुम्ही जसे बसलात असे बसलेत, मी बसलोय, असा गोस्वामीजी कथा सांगत होते. आणि ती रामायणाची कथा चालू होती महाराज.
आणि ती नर्तकी त्या रस्त्यानं चाललेली होती. आज योगायोगानं कधीतरी महाराज भाग्य उदयाला यायचं असल्याच्या नंतर माणसाचा योग येतो, तोपर्यंत नाही येतो. भाग्याचा उदय ते हे जोडी संतपाय. आणि ती रस्त्यानं जात असताना तिनं काय चाललंय म्हणून थोडीशी उभी राहिली. आपण हे पहा, एखाद्या चौकामध्ये वाठारला वगैरे इकडे तिकडे एखाद्या डोंबाऱ्याचा खेळ चालला, जादूगाराचा खेळ चालला, लोकांची गर्दी झाली, तरी पण आपण थांबून पाहतो काय चालले. ती पाहत राहिली. आणि योगायोग असा झाला का त्या दिवशी नेमका गोस्वामी तुळशीदासजींचा योग असा कथेचा होता. कथा तिथपर्यंत आलेली होती, नेमकी शबरीपर्यंत आलेली होती कथा. आणि शबरीच्या जीवनाचा प्रसंग चालू होता आणि ती ऐकत होती. एक निषाद कन्या, एका भिल्लाची आदिवासी कन्या. महाराज, इथे माणूस कोणत्या जातीमध्ये जन्माला आला याला महत्व नाही, त्याची साधना त्याला श्रेष्ठ ठरवत असते. हो, आजही वाग्देव बाबांचं जर जीवन बघितलं तर आता त्यांच्या चरित्रामध्ये स्पष्ट शब्द आहे, ते धनगर समाजामध्ये जन्माला आले. जन्म कुठेही मिळू द्या महाराज. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीच तेना अपार संवेद सुख सागरेस्मिन लीनं परे ब्रह्मणि यस्य चेता. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. महापुरुष जिथे जाईल ती भूमी पवित्र होते महाराज. भूमी पवित्र स्वतः नाहीये. आता समजा माळशिरस मध्ये पळस मध्ये जन्म झाला, तिथंच जर वाग्देव बाबा राहिले जर असते, वाठारला जर आले नसते तर मंदिरे झालं नसतं. तुम्हा आम्हाला इथे यायचं काही कारण? तीर्था कुर्वंती तीर्थानी, तीर्थांना तीर्थ पण येतं ते महापुरुषांमुळं. आणि म्हणून नामदेवरायांना म्हणावं लागलं होतं, महाराज तुम्ही देवादिकांचा विचार जर केला, साधू संतांचा जर विचार कलियुगामध्ये जर केला तर साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगे. साधूपेक्षा मोठा कोण आहे? एका भिल्लाच्या घरामध्ये जन्माला आलेली, आणि भिल्लाच्या घरामध्ये जन्माला आली, ती उपवर झाली, लग्नाला आली आणि लग्न करायचं तिचं ठरलं. तेव्हा तिच्या वडिलांनी लग्नाची तयारी सुरू केली. एक एक वस्तू जसा 9-10 बकर महाराज तिच्या झोपडी समोर आणून ठेवलेली होती. एक दिवस तिने आपल्या वडिलांना विचारलं, म्हणजे बाबा ही बकर कशासाठी आहेत? ते म्हणले, बाळ तुझं लग्न होणार आहे ना, त्या लग्नाकरता जे काही पाहुणे येतील, नात्या गोत्यातली येतील, त्यांच्या जेवणाची व्यवस्था आहे. बाबा इथे जंगलामध्ये ही जीवाचा न घडो मत्सरा, कोणाही जीवाचा न घडो मत्सरा, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, कोणाही जीवाचा मत्सर नाही, द्वेष नाही, कोणाचा घातपात घडू नये, हे महापुरुषांचं सांगणं आहे. आणि यांना कापून यांना मारून माझा सुखाचा संसार होईल. राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है. यांना वाचवून जर माझं लग्न लागत असेल तर मी लग्नाला तयार आहे, अन्यथा मला लग्नाचीही गरज नाही. बाळ, अरे जाती करता माती खावी लागते महाराज. हो, जाती करता माती खावी लागते. हे जेवण द्यावंच लागेल. आपल्याला भावकीतून अलग करतील वगैरे वगैरे, आपल्याला काही दंड करतील. बाबा माझी एकच विनंती आहे, यांना वाचून जर लग्न लागत असेल तर. ते म्हटले नाही, लग्नाला तुला यांची जेवणाची मेजवानी द्यावंच लागणार आहे. महाराज आता आपल्या वडिलांचा हेतू बदलत नाही.
असं पाहिल्याच्या नंतर एका रात्रीला, अर्ध्या रात्रीला शबरी घरातून बाहेर पडली. तिथून जे गेली तर कोणाच्या तरी आश्रयाला राहावं म्हणून मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये गेली. आणि मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर शबरी तिथे राहिली. झाडून काढावं, साडे टाकावेत, फुलं आणून द्यावी, चंदन उघडून द्यावा, गुरुजींची सेवा करत बसली. पुढे काही दिवस निघून गेले आणि एक दिवस मातंग ऋषींनी शबरीला जवळ घेतलं आणि सांगितलं, शबरी अहम पंचत्वम गतः, मी पंचतत्वामध्ये विलीन होणार आहे. म्हणजे आपल्या भाषेमध्ये मी मरणार आहे आज, मी जाणार आहे आज. महाराज, हे महापुरुषांना आपलं मरण कळतं. हो, पहा तुम्ही वाग्देव महाराजांच्या सुद्धा चरित्रामध्ये आपल्या जीवनाचा संदेश आहे. मरण माझे मरणी गेले, मज केले अमर, अथवा आपले मरण पाहिले मी डोळा. पाहिलं ते. शबरीला इतकं वाईट वाटलं, इतकं वाईट वाटलं, गुरुजी तुम्ही गेल्याच्या नंतर मी आईबाप सोडले, सगळं सोडलं, मी जगू कोणाच्या आश्रयानं आता. बेस. पण ज्यावेळेला ललाट रेषा बघितल्या तिच्या, यत्पूर्वं विधिना ललाट लिखितं तन्मार्जितुं कक्षमा, पत्रं नैव यदा करीर विटपे दोषो वसन्तस्य किं, नो लोकोऽप्यवलोकते यदि दिवा सूर्यस्य किन्दूषणं, धारा नैव पतन्ति चातकमुखे मेघस्य किन्दूषणं, यत्पूर्वं विधिना ललाट लिखितं तन्मार्जितुं कक्षमा. विठाला विठाला विठाला. तुझ्या ललाट रेषा सांगतात शबरी, ललाट रेषा इथल्या. अगं, हजारो वर्ष मी तपश्चर्या केली, कधी माझ्या स्वप्नात सुद्धा राम आला नाही. पण तू भाग्याची आहे शबरी, तुझे डोळे बंद होण्याच्या अगोदर, याचा अर्थ तुझे प्राण सुटण्याच्या अगोदर रामाची आणि तुझी भेट होणार आहे, हे तुझ्या ललाट रेषा सांगतात. एका बाजूला आनंदही झाला राम भेटीचा, परंतु दुसऱ्या बाजूला राम भेटवणारा जाणारे याचं दुःख, गुरुचा विरह तिचा. त्याच्यानंतर मातंग ऋषींचे प्राण सुटले. बाकीच्या सगळ्या ऋषीमुनींनी त्यांचा असणारा सगळा विधी उत्तर कार्य केलं आणि शबरीला सांगितलं, शबरी आता आमच्या बरोबर चल, आमच्या बरोबर. नाही, बाबांची सेवा मी इथंच करत राहणार आहे, मी तुमच्या बरोबर नाही येणार. मी कारण गुरु सेवा, श्रीमद भागवतामध्ये एक वाक्य अति सुंदर आहे बा, सेवा धर्म परम गहनो योगिनाम आप्यगम्य. अरे, गुरुजनांची सेवा कोणाला करायला मिळते महाराज? भाग्य लागतं त्याला. नाही शबरी, तू इथं एकटी राहणार, गुरुजींच्या समाधीवर डोकं ठेवून ठेवून दिवसभर रडत बसशील. तुला दिलेलं प्रेम आणि त्यांच्या आठवणी तुझ्या जाग्या होतील आणि रात्र रात्र दिवसभर रडत बसशील. कोण आहे तुझं इथं सांत्वन करायला? आणि हे निशाचर, हे राक्षस तुला छळल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून आमच्या बरोबर चल. आग्रहानं शबरीला आपल्या बरोबर नेली. पंपा सरोवरावर जे ऋषी राहत होते महाराज, तिथे एक तिला सुंदर अशी झोपडी घालून दिली आणि आता आमच्या आश्रयाने इथं राहा. पण माझ्या गुरुजींनी सांगितले, डोळे बंद होण्याच्या अगोदर राम भेटी होणार आहे, राम भेटीला येणार आहे. तुझ्या वाट बघत बसली महाराज. जो मजा इंतजारी में देखा वह नाही वसल यारी में देखा. वाट पाहण्यात जी मजा आहे ना महाराज, ती भेटीमध्ये मजा नाहीये. बस, वाट पाहण्यात जी मजा आहे. आणि म्हणून ती मजा पाहता पाहता जीवनाचा प्रवास, वाट बघत होती ती. अनेक ऋषीमुनी यायचे जायचे. शबरी, किसकी राह देख रही हो? कोणाची वाट बघतेस? म्हणजे राम येणारे. वेडे, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अथवा जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामुग्री, तरीच नाम जिव्हागरी. एका जन्मात राम भेटतो? नाही, भेटत नाही. हे तुम्ही म्हणता ते सत्य, पण मला माझ्या गुरुजींनी सांगितलंय महाराज. आणि गुरुजीच्या वाक्यावर गुरुर आज्ञा बली अशी
वेद आज्ञा आणि सर्व शास्त्रांपेक्षा गुरुजीची आज्ञा प्रमाण असते महाराज. गुरु आज्ञा. माझ्या गुरुजींनी सांगितलंय माझा राम माझ्या भेटीला आल्याशिवाय राहणार नाही. वाट बघत बसली, वाट बघत बसली. एक दिवस रोज तिनं फुलं आणावीत, एका द्रोणामध्ये फळं आणावीत आणि वाट झाडून त्याची वाट बघत बसावी. एक दिवस एका ऋषीने छळलं तिला, छेडलं थोडस. अरे राम तर येणार नाहीच. गुरुजी म्हणती ठीक आहे, तू निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म तुझा धर्म तू पाळलायस, पण आम्ही असं म्हणतो राम येणार नाही. पण समजा जर राम आले तर तुझ्याकडं काय आहे त्याला? देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला. देव घरी आल्याच्या नंतर त्याला भक्ती सन्मानानं पूजला पाहिजे ना. तुझ्याकडं काय? पाणी प्यायला तहान लागली तर पंपा सरोवरावर जाते, भूक लागली तर कंदमुळं खाते तिकडच खाते. पाणी प्यायला तुझ्याकडं लोटाही नाही, जेवायला थाळी नाही, घरात अन्नाचा कण नाही. राम आलाच तर काय देशील? महाराज काय देणार आहे? इतका आनंद झाला तिला. आनंद का झाला माहितीये का? राम आले तुझ्या घरी तर तुझ्याकडे काय? समजा उद्या राम तुझ्याकडे आले, त्यावेळेला आनंद तिला एवढंच झाला. महाराज हे व्यवहारातलं, हे रामायणातला शब्द नाही, हा संतांचा शब्द आहे. उदाहरण पटवून देण्यासाठी तुम्हाला. एखादी सभा असावी महाराज, आणि एखाद्या सभेमध्ये 10-5 माणसं तिथे खुर्च्यावर बसतात, आणि मग एक माणूस उठतो माईकवर, आजच्या सभेचं अध्यक्षस्थान आमके आमके भूषवतील. तेवढ्यातही तो माणूस लगेच उठून खुर्चीत नाही बसत. त्याला काय पाहिजे? अनुमोदन पाहिजे. आणि आज तो अनुमोदन दिल्यावर तोच अध्यक्ष उठतो आणि त्या खुर्चीत जाऊन बसतो महाराज. म्हणजे त्याची अनुमोदन दिल्याच्या नंतर प्रक्रिया पूर्ण. मातंग ऋषींनी सांगितलं राम तुला भेटतील, आणि आज महाराज या एका ऋषीनं सांगितलं राम आल्याच्या नंतर तुझ्याकडे काय व्यवस्था आहे. याचा अर्थ तिने व्यवहार दशेमधून ते अनुमोदन समजलं. याचा अर्थ प्रक्रिया पूर्ण झाली. आणि मग मात्र तिच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले शबरीच्या. आता का रडतेस? किम रोदयशी, फक्त स्वर चालू राहू द्या. किम रोदयशी बाले, हे बाळा रडतेस कशासाठी? रडते कशासाठी? बाबा तुम्ही माझे अश्रू नाही बघितले, कोणते आहेत अश्रू ते? महाराज अश्रूंचे 2 प्रकार आहेत. एक आनंदाश्रू असतात आणि दुसरे दुःखाचे अश्रू असतात. ओळखायचे कसे? आपल्या डोळ्याला 2 कोर आहेत, एक आतली आणि एक बाहेरची. आनंदाचे अश्रू आणि दुःखाचे अश्रू. आतल्या नाकाच्या बाजूला जी कोर आहे, इकडून जे अश्रू येतात आणि जे उष्ण असतात, गरम असतात, ते दुःखाचे अश्रू असतात. आणि आनंदाचे अश्रू बाहेरच्या कोरेतून येतात आणि ते शीतल असतात, थंड पाण्याचे असतात महाराज. आतले अश्रू गरम पाण्याचे दुःखाचे, आणि बाहेरचे आलेले आनंदाचे शीतल. आणि तुम्ही जे टीव्हीत पाहता ते नीट मधून येतात, त्याला कुठलेच आईबाप नाहीत. हे लिक्विड टाकल्याच्या नंतर गळालेलं पाणी. विठाला 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 विठाला. तिनं आपला झालेला सगळा प्रकार तिनं पाहिला आणि आनंदाचं तिनं कारण सांगितलं होतं महाराज. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. बगिया में जाके मैं तो कलिया चुन लाऊंगी. बगिया में जाके मैं तो कलिया चुन लाऊंगी.
में चंदन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। आएंगे रघुराई तब आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लखन जी का दर्शन होगा, जबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का पावन होगा, जबरी की कुटिया का पावन होगा। बगिया में जाके मैं तो कलिया चून लावूंगी। कलिया, आता इकडं फुलांच्या रानामध्ये तुम्हाला दोनच फुलं सांगतो बा, एक गुलछडी आणि दुसरी जास्वंदी. तुम्ही ती उमललेली फुलं घेऊन जर देवाला वाहिली ना तर ती जाईपर्यंत सुकून जातात, आणि कळ्या नेऊन वाहिल्या तर तिथं गेल्यावर गुलछडी आहे का इकडं? गुलछडीची कळी जर देवाला वाहिली तर थोड्या वेळाने ती उमलते, आणि उमललेलं जास्वंदीचं किंवा गुलछडीचं फुल जर देवाला वाहिलं तर नंतर ते सुकून जातं. मग देवाकडे गेल्यावर उमलणारं व्हावं का मालवणारं व्हावं? महाराज इथं बरंच समाधान वाटतंय मदन महाराज. ही सगळे उमलणारी फुलं आहेत ही भविष्य काळातली. आता इथं आपल्यात बरीच मालवलेली आहेत बरीचशी का. आता ही देवाकडे जाईपर्यंत अण्णा काय होणार आहे? जिंदगी गुजर गई जब जीने का ढंग आया, क्षमा बुझ गई तब मैफिल ने रंग लाया. नंतर कळून काय उपयोगाचं आहे महाराज? कळोईल अंत काळी प्राण प्रयाणाचे. शबरीला अगोदर कळलं महाराज, माझ्या हाताने मी हार बनवील, भगवान रामाच्या गळ्यात घालील महाराज, आणि याला सन्मान म्हणावं. निवडून आला वगैरे जर झालं ना, काही एखादा कार्यक्रम असेल ना, तर आपण काय म्हणतो, त्याचा सत्कार समारंभ आहे, सन्मान नाही म्हणत आपण त्याचा. काय म्हणतो? कारण ते सगळं विकतचं असतं. हार विकतचे, सगळंच विकतचं, सगळंच विकतचं. मनापासून केलं जातं ते सन्मान, मनापासून केला जातो तो सन्मान महाराज. आणि ही बेर आएंगे रघुराई तब आसन पे बिठाऊंगी. आसनावर बसविल, आसन नव्हतंच तर बसविल कुठं महाराज? याच्यातला फार अर्थ मजेदार आहे. मी माझ्या आसनावर बसवणार आहे ते माझ्या चित्त रूपी आसनावर, एकची धरीला चित्ती बस इथे. आणि दुसरा आसनावर त्याला मी बसवणार आहे ती माझ्या मनरूपी आसनावर बसवणार आहे. आणि ज्या वेळेला तो मनरूपी आसनावर माझा राम बसेल महाराज, त्यावेळेला काय घडेल? मन हे राम झाले, 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 मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. मनच राम रूपाला जातं महाराज. आणि माझा भगवान रामाचं आगमन झालं. आपल्याला अनेकांना पाहिजे कथा माहिती आहे. आणि शबरीनं त्यांना बोरं दिलेली आहेत. होती ती उष्टी न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे
भक्ती पुढे. कारण तो बोर खाण्याकरता भुकेलेला नव्हता, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. शबरीचा त्यानं उद्धार केला. एवढंच नाही, भगवान रामानं सुद्धा शबरीला विचारलं होतं. संत म्हणतात महाराज एवढा त्याग केला, स्वतःच्या आईबापाला सोडलंस माझ्यासाठी. म्हणले देवा साधू संतांनी सांगितलंय, जेने घडे नारायणी अंतराय, हो का माय बाप त्याच्या भीती. आणि दुसरी गोष्ट, देवा मी माझ्या बाबांना सांगत होते काही बकर मारून जर माझं लग्न लागत असेल तर मी त्याला तयार नाहीये, त्यांना वाचवून माझं लग्न लागत असेल तर मी तयार आहे. कुठं शिकलीस तू? म्हणले बाबा एकदा की नाही मी जंगलामध्ये काही साधू संतांकडे गेले होते हो, आणि तिथं मला एक प्रसंग ऐकायला मिळाला. काय? एका ठिकाणी बरीच ऊसाची रानं होती. ऊसाची इकडे आहेत भरपूर ऊसाची रानं. आणि त्या ऊसाच्या रानाचा सत्यानाश मदन महाराज फक्त दोनच जाती करतात, एक कोल्हा आणि दुसरा नाही उंदीर नाही करत का? इकडे रानडुकर आहेत का? नाही इकडे असतील, पण त्यावेळेला नव्हती रानडुकर. आता रानडुकर झाली, त्यावेळेला नव्हती. वरा अवताराच्या अगोदर नव्हती. वरा अवतार म्हणजे कोणाचा अवतार आहे? हो डुकराचाच आहे तो. पाहत मी हा उभा जो ऊस आहे ना, उभा ऊस, उंदीर जर खायला लागला तर इकडून सगळा खात खात जातो, फक्त इकडची चुट्टी ठेवतो तो, त्यामुळं ऊस सगळा वाळून जातो. पण कोल हुशार. कोल हा जो ऊस आहे ना, ऊस खातो बिचारा, पण कसा खातो माहितीये का? तो आपल्या छातीनं तो ऊस आडवा करतो असा सरीत, कारण त्याला तसा खाता येत नाही. तो आडवा करतो ऊस आणि मग त्या सरीमध्ये खाली झोपतो. उताना सरीच म्हणतात ना, इकडे काय म्हणतात त्याला? उताना झोपतो, उताना असा. आणि मग त्या ऊसाला फक्त तो चावीत राहतो असा सारखा. तो जसा जसा चावेल ना तसा तसा तो रस गळतो. तो रस कुठं बळतो? उताना पडलेला असल्यामुळं जसं गुराळाचं भांड असतं की नाही खाली, तसा तो रस पडतो मदन महाराज त्याच्या तोंडामध्ये. ते बेटर रस पियत, पण कसं? नाही कळलं का तुम्हाला? ते उतानं पडून पियत आणि आपली पिऊन उतानी पडत यात. फरक एवढाच आहे. ऊस तुटून गेले सगळे, काही राहिलं नाही कोल्यांना खायला. डोंगराकडे गेली आणि एक दिवस एका शेतकऱ्यानं काय केलं होतं, आत्ताची नवीन निघालेली मायकोची जात महाराज, कशाची? कारल्याची. अशी कारली लावली होती आणि त्याचा बाग बनवला होता तारांवर. हिरवी हिरवी गार अशी लांब लांब ती कारली त्याने ती लावली. आणि ही कोल्ही डोंगरातून खाली उतरली, खायला काहीतरी मिळते का म्हणून बघायला. त्यांनी पाहिलं, अरे हा तर बाग इथं नवीनच दिसतोय, चांगली फळं लागल्यात. आत्तापर्यंत ऊस खायची गोड सवय लागलेली. त्याच्यातल्या एकानं काय केलं माहितीये का? त्यानं उडी मारली आणि एक कारलं हातात तोडलं, खाली आणलं. त्याला वाटलं ऊसासारखं गोड असेल. ते इतकं कडू लागलं, तोंडच घाण पडलं. आणि मग त्याने ते कारलं दिलं टाकून आणि त्या मातीत ते तोंड घुसाळायला लागलं. कोण? ते कोल्ह. तेवढा दुसरं एक दोन कोल्ही आली आणि त्यांनी विचारलं, म्हणले काय रे काय झालं? तर म्हणला फार घाण तोंड पडलंय. काय खाल्लं? म्हणलं हे टांगलेलं खाल्लं. म्हणलं आता काय ठरवलं? मेलो तरी चालेल, पण आता याच्या पुढे टांगलेलं खायचं नाही. कुणी ठरवलं? हा? फक्त जंगलातल्या नाही, ठरलं ना आजपासून. वाग्देव महाराजांना साक्षीला ठेवून सांगा, ठरलं ना आजपासून. मेलो तरी चालेल, परंतु टांगलेलं खायचं. माणसं गप येत. कारण हे गाथ्यातलं नाही, हे प्रत्येकाच्या माथ्यातलं आहे महाराज. हो,
विठाला 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 विठाला. अरे महाराज, हा योग तुम्हाला कधी येणार आहे? या महापुरुषाच्या सानिध्यामध्ये आपल्या जीवनाचं परिवर्तन करण्याकरता. एका भिल्लाची श्री जर बदलू शकते आणि आपण तर खानदानी जन्माला आल्याच्या नंतरही जर आपण बदलू शकत नाही, तर आपल्या जगण्याचा अर्थ काय महाराज? अनेकांनी अनेक चमत्कार केले असतील महाराज. रेल्वे थांबवणं ही सोपी गोष्ट नाहीये. आजही तुम्हाला तर सांगण्यासारखे इतके दृष्टांत आहेत, माझ्याकडे वेळ कमी आहे महाराज, ज्यांच्या केवळ कृपा प्रसादानं. हो, आणि शेवटला तर मला वाटतं ज्यांनी त्यांचं चरित्र लिहिलं त्यावेळेला कोण होते ते, त्यांनी शेवटला आल्याच्या नंतर समाधीवर केवळ एक चिमूट त्यांनी भंडार टाकला होता, तर सगळी भंडारानं ती समाधी झाकली गेलेली होती. महाराज, हे भंडार हे ते सगळं काय आहे महाराज? हो, पुन्हा खंडेरायापासूनचा हा इतिहास पाहायला पाहिजे महाराज. खंडेराय यादवांचा राजा, पहिलं त्यांचं नाव महादेव होतं, त्याच्यानंतर ते लढाईला करताना आले, त्याच्यानंतर जेजुरीला आले. त्यांचं पहिलं देवगिरीवर वास्तव्य होतं महाराज, त्यांची राजधानी देवगिरीला. यादवांच्या घराण्यामध्ये खंडेरायाचा जन्म झाला. त्याच्यानंतर तुमच्या साताऱ्यामध्ये पाली, कुठची गाली पाली? इथं उमरच्या साताऱ्या रोडवर आहे का आतमध्ये? नाही, कधी कधी असं विचार होते, माझा विचार आहे, मध्ये कधी खंडोबाच्या सासरवाडीला जायचा विचार आहे माझा, पालीला. तिथे तीमशेठची कन्या म्हाळस, कोणती? म्हाळसा. आणि धनगराची बानाई. महाराज, तिथे तीमशेठच्या मुलीबरोबर लग्न लागले. ते पौष पौर्णिमेला लग्न लागलेलं आहे. आणि पौष पौर्णिमेला लग्न लागल्याच्या नंतर महाराज तिथून ही मंडळी सगळी आली, ती जेजुरीवर आलेली आहे. आणि जेजुरीवर आल्याच्या नंतर खंडेराय देवगिरीला गेलेले नाहीत. हो, आपल्या आईला निर्णय दिला होता इकडून, जोपर्यंत मी मनी आणि मल्लाला मारत नाही तोपर्यंत मी देवगिरीवर पाय सुद्धा ठेवणार नाही महाराज. दुसरी गोष्ट तुम्हाला एक माहिती म्हणून सांगतो महाराज, हा खंडेरायाचा जो अवतार आहे, त्यांची आरती आहे ना वाग्देव महाराजांची, हो, त्यात पहिला शब्द आहे मल्हारीचा अवतार म्हणून. बरोबर आहे ना? ज्यांनी लिहिली असेल त्यांना माहिती असेल. हो, महादेवाचा, भगवान शंकराचा अवतार खंडेरायाचा, आणि खंडेरायाचा अवतार वाग्देव महाराजांचा. ही परंपरा अशी तिच्यातली. विठाला 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 विठाला. कुठलाही आतापर्यंतचा पुरुष एकही असा नाही महाराज, खंडेराव जर सोडला तर लढाईला जाताना आपली बायको बरोबर घेऊन गेलेला आहे म्हणून. पण एकच विश्वातला असा महापुरुष आहे, यादवांचा राजा, आपल्या कुळाचा कुळस्वामी, तो जाताना म्हाळसाला बरोबर घेऊन गेलेला आहे. गेले नाही? पाहिलं का नाही चित्र कधी तुम्ही? महाराज, महादेवाचा अवतार खंडेरायाचा आहे, पार्वतीचा अवतार म्हाळसाचा आहे, भगवान शंकराचा जो नंदी बनलेला आहे तो त्यांचा घोडा बनलेला आहे, आणि पार्वतीचा जो सिंह आहे तोच वाघ्या कुत्रा बनलेला आहे. या चौघांनी मिळून मनी आणि मल्लाला मारायचं ठरवलं. हे मनी आणि मल्ल ह्या दोघांना ज्यावेळेला मारायचं ठरलं त्यावेळेला म्हाळसाने सांगितलं मला यायचे तुमच्या बरोबर. खंडेरायाने सांगितलं तुला घेऊनच जाणार आहे मी आज. कारण खंडेरायाला माहिती होतं का हिच्या शिवाय हे मारणार नाहीत. लक्षात ठेवा. आणि म्हणून पुरुषांना माझी विनंती आहे, जोपर्यंत पुरुष कितीही सामर्थ्यशाली असू द्या, जोपर्यंत त्याची अर्धांगी शक्ती त्याच्या पाठीशी उभी राहत नाही तो त्यावेळेला कधीच कार्य पूर्ण करू शकत नाही. 33 कोटी देवांना जो महिषासूर मारता आला नाही तो आदिशक्ती महिष आणलं ना, यांचं काहीच चालत नाही. जर तुम्ही जर चांगले अशा जर एखाद्या महिषासूर मर्दिनी सारख्या पदर खाऊन जर उभ्या राहिल्या ना, हो, आणि मग त्यांना विचारा काय म्हणता, ते म्हणता काय नाही ठेविले आनंद. ते खंडेरायानं याच्यातला नीट अर्थ समजून घ्या. खंडेरायानं घोड्यावर बसले
आणि मनी मल्ला बरोबर युद्धाला चालले, बरोबर. म्हाळसा बरोबर नेली की नाही? बोला ना तुम्ही. कोणी पाहिलं असेल तेवढेच बोला, बाकीचे गप्प राहा. घोड्यावर खंडेराय आणि म्हाळसा बघितली का कोणी? बघितली. म्हाळसा मागे आहे का पुढे? कोण म्हणलं माग? कुठे? हा, खंडेरायाच्या पुढे माग म्हाळसा आहे का पुढे म्हाळसा आहे? हा, पुढे. तुम्हाला यांनी कधी कधी जर टू व्हीलरवर नेलं त्यावेळेला माग बसवलं का पुढं? महाराज कितीतरी जणांच्या स्पीड ब्रेकरला मागच माळसा पडल्या, तरी तपास लागला नाही यांना. हे गप्पा मारीत पुढे चाले, होकार का देत नाही म्हणून माग बघितलं तर पडली वाटतं. अगोदर पुढं म्हाळसा आहे आणि मनी आणि मल्ल या दोघांना, वीरमणी नावे त्याचं, पण त्याचं फक्त मनी म्हणतात त्याला महाराज. आणि या दोघांना जेव्हा मारलं, हे दोघे जण एका झाडावर लपले होते. फार इतिहास मोठा आहे खंडेरायाचा. झाडावर लपले होते आणि त्यांचा शोध घेत घेत खंडेराय चाललेले होते. आणि या दोघांनी, मनी आणि मल्लांनी ठरवलं का इथून खालून खंडेराय जाईल त्यावेळेला वरून झाडावरून त्यांच्यावर प्रहार करायचा आणि त्यांच्यावर उड्या टाकून त्यांना दोघांना खलास करून टाकायचं. पण गंमत अशी झाली, हे इथून चालले होते पुढे, तेवढ्यात काही अंतरावर त्यांचा वाघ्या चाललेला होता पुढं. आणि कुत्र्याच्या जातीला जेवढा तपास लागतो तेवढा माणसाच्या जातीला सुद्धा लागत नाही. त्याच्यामुळं पोलीस डिपार्टमेंटनी जास्तीत जास्त ती वापरायची ठरवली. काय? हा, जो माणसाला तपास लागत नाही ती कोण लावते? हा, माणसं बरी का? त्यांनी येऊन खंडेरायाला चाहूल दिली. आणि एखादी वस्तू आहे ना महाराज, एखादा साप निघू द्या, काही असू द्या, किंवा एखादा चोर येऊ द्या, कुत्र त्या दिशेनं इशारा करत भुंकतं. आणि तिथे आल्याच्या नंतर ते वाघ्या जो होता तो वाघ्या वर तोंड करून असा भुंकत होता वर. आणि मग त्याला खंडेरायाचं लक्ष गेलं आणि खंडेरायाचं लक्ष गेल्याच्या नंतर तिथं तो वीरमणी आणि मल्ल तिथं बसलेला होता वर. आणि त्यांना आव्हान केलं. त्यावेळेला ते खाली आले आणि खाली आल्याच्या नंतर महाराज तो वीरमणी एका बाजूनी धावला आणि मल्ल एका बाजूनी धावला. कारण आपण दोघांनी एकाच वेळेला वार करायचा, एकाच वेळेला वार करायचा. कारण याच्या एका हातामध्ये लगाम आहेत आणि एका हातामध्ये फक्त तलवार आहे, खड्ग. महाराज ते खड्ग त्याच्या हातामध्ये होतं, त्याचं ओरिजिनल नाव आहे महादेव, पण खड्ग त्याच्या हातामध्ये होतं म्हणून त्याचं नाव आहे खंडेराय. आता मल्हारी का म्हणतात हे सांगतो मी तुम्हाला नंतर. आणि परिणाम असा झाला का एक वीरमणी तिकडून आला आणि वीरमणीला तलवार मारायला जेव्हा गेला तेव्हा मल्ल त्याच्यावर धावून आला. मल्ल आणि मल्ल जेव्हा धावून आला तेव्हा हे वाघ्याने पहिलं बघितलं. बारकाईने ऐका, जनावर जेवढी उपकारी आहेत तेवढी माणसं उपकारी नाहीत महाराज. माणसं तुमचं आमचं खातील आणि कधी ना कधी तुमच्या आमच्यावर टांगवर करतील, पण जनावर कधीही अन्नाला गद्दार होणार नाही. म्हणून माणसापरीस म्हणत होता एक बाबा, विठाला 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 विठाला. हो, तुम्ही पहा त्या खंडेरायाचं चित्र पहा अजून बारकाईनं. त्या वाघ्यानं येऊन त्या मल्लाचा पोटरी पकडली आणि पोटरी पकडल्यामुळे त्याचा वेग कमी झाला, पुढे जावता नाही आलं त्याला. नाही तर त्याच वेळेला त्याचं हत्यार, खंडेरायाचं हात तिकडं गुंतलेला असताना इकडचा मल्लाचा जर फटका बसला असता तर खंडेरायाचं शिर तुटत होतं. पण त्यानं जशी पोटरी पकडली तसा तो खाली पडला आणि खाली पडल्याबरोबर म्हाळसा तिथे जी होती पुढं बसलेली तिच्या हातामध्ये भाला होता महाराज. आणि तो भाला ज्या वेळेला तिनं त्याच्या पोटामध्ये घातला त्यावेळेला तो खाली, कुत्र्यानं खाली पोटरी पकडलेली आणि म्हाळसानं वरून तो भाला मारला. तो तिथेच घायाळ होऊन पडला. परंतु शेवटच्या वेळेला त्यांनी मरता मरता हात जोडले, म्हणले देवा तुझ्याच हातून आमचा मृत्यू होता, हे सगळं खरं आहे. आम्ही आता जगलो नाही, मनी तर मेला
पण मी आता शेवटचे श्वास मोजतोय, माझी एकच शेवटची इच्छा आहे. जसा त्रिपुर राक्षसांचा वध भगवान शंकराने केला, मूर नावाच्या राक्षसाचा वध भगवान श्रीकृष्णाने केला. मूर नावाचा राक्षस आणि आरी म्हणजे शत्रू, नीट ऐका, आरी म्हणजे शत्रू. त्रिपुरारी, त्रिपुर अधिक आरी हे शंकराचं एक नाव बनलं. मूर अधिक मुरारी हे भगवान श्रीकृष्णाचं नाव पडलं. तसा मी मल्ल आणि माझा तू वैरी, म्हणून माझं नाव आयुष्यभर तुझ्या नावाशी जोडलं जावं. भगवान खंडेरायानं मन प्रसन्न केलं, मी तुझा नावाचा कायम मी माझ्याशी जोडून घेईल. आणि मल्ल अधिक आरी म्हणून तेव्हापासून खंडेरायाचं नाव पडलं मल्हारी. ही बरीच अशी कथा आहे खंडेरायाची महाराज. आणि त्याच्यातल्या ह्या लीला वाग्देव महाराजांच्या अंगी येणार नाही तर काय येणार महाराज. हे पूर्वजन्मीचं संचित आहे महाराज. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. हे एका जन्मातली साधना नाही, जन्म जन्मांतराची साधना आहे महाराजी. विठाला 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 विठाला. हे एवढं कीर्तन आपण ऐकलं, कुणीकडच्या काही गेलं असं नका समजू महाराज. हे जे सगळी कथा ऐकली, रामानं शबरीचा उद्धार केला, तिची ज्योत निघाली आणि रामामध्ये समाविष्ट झाली, तिला आपल्या वैकुंठाला भगवंताने नेलं शबरीला. हे कथा गोस्वामी तुळशीदासजी सांगत होते आणि पाठीमाग उभी राहून कोण ऐकत होती? हे विसरू नका, तिच्यासाठी सांगतोय मी. माग एक भिल्लाची बाई, जिला कशाची काही माहित नाही, अशी जर राम उद्धरून नेतोय तर माझ्या या जगण्यात धिक्कार आहे. मी काय पैसे कमवते आणि काय लोकांपुढे नाचते. याच्या पुढे मी नाचेल तर नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, नाचेल तर माझ्या परमात्म्या करता नाचेल. आणि महाराज तेवढ्यात ती एका कडनी आली इकडून, अशी इकडून, आणि तिथं आल्याच्या नंतर गोस्वामींची कथा संपत आलेली होती. तिनं पाहिलं कथा संपते. आणि कथा ज्यांनी कथा ऐकले त्यांना माहिती महाराज, कथेच्या सुरुवातीला भजन असतं आणि शेवटाला भजन असतं, समारोपाचं भजन असतं. रामायणाची कथा होती महाराज ती, आणि गोस्वामीजींनी शेवटचं भजन घेतलं. राजा राम 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 सीता राम राम राम, टाळे टाळे, राम 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 सीता राम राम राम, राजा 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 राम राम सीता राम राम राम. स्वामी जी, आखरी भजन मैं गा सकती हूं, शेवटचं भजन मी गाऊ. महाराज ती गायिकाच होती. गायल्याच्या नंतर लोकांचं खिस खाली होत होतं, अशी गायिका होती महाराज ती. हो, आपल्यासारखी नाही. आओ बेटी, बेटी ती रडायलाच लागली ढसढसा. तेवढ्यामध्ये खालचे धर्ममार्तंड ब्राह्मण म्हटले, स्वामी जी वो नहीं गा सकती, और यदि वो गा सकती तो हम कथा में नहीं बैठेंगे और कल से नहीं कथा में आएंगे. वो नहीं गा सकती. क्यों नहीं गा सकती? आपको पता नहीं वो कौन है? वो एक काशी नगरी में रहने वाली एक नर्तकी है, और नर्तकी गाए और हम ब्राह्मण विद्वान पंडित कथा भजन सुने, ये कभी नहीं हो सकता. आता आली पंचत. त्यांनी खालच्यांनी सांगितलं ती गाऊ शकत नाही, ती गाईल तर आम्ही बसणार नाही. मोठा प्रश्न पडला. आणि बेटी आव म्हणून मी तर आवाज दिलाय.
चला जे व्हायचं असेल ते होईल. पण त्यावेळेला तिला विचारलं, तू रडतेस का? त्याने बाबा मला गायला मिळो नाही तर नाही मिळो, पण मला एक समाधान वाटतंय, आज आनंद आहे. मी लहान होते तेव्हा माझे आई वडील वारले, मला आठवत नाहीत माझे आई वडील. हो, दुसऱ्यांनी माझा सांभाळ केला आणि या क्षेत्रामध्ये दुसऱ्यांनी मला लावलेले. आजपर्यंत आईच्या प्रेमानं आणि वडिलांच्या प्रेमानं बेटी म्हणणारं मला कोणी मिळालं नाही. आणि आज बेटी म्हणून तुम्ही मला हाक मारली, मला माझं मातृत्व आणि माझं पितृत्व मिळालं, याचा मला आनंद आहे महाराज. संतांच्या जवळ काय नाही महाराज, हा ओरिजिनल संत. त्यांनी विचार केला, जी शहाणी मला एक सांगा, कीर्तन शहाण्यान करता का आडाण्यान करता? पटकन बोला बरं. हा, जी शहाणी त्यांना काय शिकवायचे? नाही नाही, जेवण जे जेवून झाले त्यांच्या करता का जे उपाशी आहेत त्यांच्या करता? हा, मग ज्याला अजून काही अक्कल आलेली नाही, ज्ञान नाही, त्याच्याकरता कीर्तन का जे ज्ञानी आहेत त्यांच्याकरता कीर्तन? हा, पंचायत पडेल उद्या कोणी यायचे ते, मोठा प्रश्न पडेल महाराज. नाही आले तर नाही आले, आओ बेटी अनगाव. आता ती महाराज हार्मोनियम घेतल्याच्या नंतर ओरिजिनल हाडाची कलाकार होती ती महाराज, हाडाची कलाकार, का जिच्या नाचण्यानं गाण्यानं बाकीच्यांची मनच काय खिसे मोकळे होत होते. आणि जशी तिनं पेटी घेतली, हार्मोनियम घेतली आणि गायला सुरुवात केली. मगाशी भजन ऐकलं ना तुम्ही, काय गायलं गोस्वामीजींनी? राजा राम 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 सीता राम राम राम. बारकाईनं ऐकायचे याच्यातलं. राजा राम 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 सीता राम राम राम. आणि वासंतीनं त्या नर्तकीनं गायला सुरुवात केली. राजा राम 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 राजा राम राम राम. 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 हे दोन भजनात पटकन कोण सांगतं काय फरक झाला? वासंतीनं सीता काढून टाकलं. राजा राम 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 सीता राम राम राम. आणि वासंती राजा राम 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 राजा राम राम राम. सीता काढून टाकलं का? असं म्हणतात एका बाईचा दुसऱ्या बाईला कधीच पसंत पडत नाही, तिचा रागच करते ती. असं आहे का? नाही. गोस्वामीजींनी विचारलं, बेटे तो सीताराम क्यों नहीं कहा, राजा राम ही क्यों कहा? एकच नाव. बाबा मी सांगू तुम्हाला, जीवन पतनाच्या बाजूला चालले, आयुष्य थोडं राहिले, भगवंताची कृपा व्हावी. आणि हे मी कधी माझ्या साधू संतांकडून ऐकलंय बाबा, मी कधी काळी एकदा ऐकलंय आणि ते मला आज आठवलंय. काय आठवलंय? एक तत्व नाम दृढ धरी मना. एक तत्व नाम दृढ धरी मना. हरीची करुणा येईल तुझी. एक तत्व, एकच नाव. महाराज जसं चाल म्हणल्याच्या नंतर आपण दर्शन घेतो, कीर्तन संपल्यावर दर्शन घेतो,
असे वासंतीनं जाऊन गोस्वामीजींचं दर्शन घेतलं. भजन झाल्यावर दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर महाराज काय फरक झाला कुणा ठाऊक, चमत्कार व्हावा असा. गेली परत दुसऱ्या दिवशी आली, मात्र पहिल्यापासून कथेला आली आणि शेवटचं भजन गायला परत आली ती. पण सांगितलं म्हणजे स्वामीजी मैं अभी काशी छोड़कर जा रही हूं. क्यों? हो, आपल्यामुळे तुम्हाला बदनामी नको, लोकांमध्ये संभ्रम नको महाराज. आणि दुसऱ्या दिवशी सगळे धर्म मार्तंड आणि पंडित म्हणत होते स्वामीजी उसको गाने के लिए जरा दीजिए ना, तिला गायला सांगा ना महाराज, गायला सांगा ना. बस पुन्हा दर्शन घेतलं आणि निघाली महाराज. बस अभी मैं काशी छोड़कर जा रही हूं. राम भेटी करता निघाले अयोध्येला. अयोध्येला निघाले महाराज. परिणाम काय झाला, ज्या वेळेला गोस्वामी तुळशीदासजींच्या चरणावर तिनं आपलं मस्तक ठेवलं, गोस्वामीजींच्या चरणावर तिनं मस्तक ठेवलं, आपल्या वाईट जीवनाची असणारा सगळा अंत झाला. का झाला याचं उत्तर तुकाराम महाराज पहिल्या कडव्यामध्ये देतात. संत चरणा रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, संत चरणा रज लागता सहज, संत चरण 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 रज लागता सहज. वासने बीज जळणी गाय, वासने बीज जळणी गाय, मग राम राम उपजावे, मग राम राम उपजावे, मग राम राम उपजावे, मग राम राम उपजावे. वासनेचे बीज जळणी गाय, वासनेचे बीज जळणी गाय, मग राम उपजावली, मग राम उपजावली, मग राम उपजावली, मग राम उपजावली. वासनेचं बीज जळून गेलं. परिणाम काय झाला होता, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडो घडे वाढो लागे. राम नामाची आवडी निर्माण झाली. आणि असं म्हणतात का तिनं काशी सोडली आणि अयोध्येला गेली महाराज. आणि अयोध्येला गेल्याच्या नंतर तिथे ती राम भक्ती करत होती महाराज. राम भक्ती, सुख घडो घडी वाढो लागे. आणि म्हणतात तिला राम भेटी झाली त्या ठिकाणी एक दिवस. आणि मगही तिचे डोळे भरून आले आणि भगवान रामाने विचारलं होतं, वासंती का रडतेस आता? बस आज माझा विश्वास पटला, जो संतांच्या चरणावर ठेवला होता तो. काय होता? नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, जाने कब दर्शन होगा, तेरी रचना इतनी सुंदर, तू कितना सुंदर होगा, तू कितना सुंदर होगा, तू कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, जाने कब दर्शन होगा, तेरी रचना इतनी सुंदर, तू कितना सुंदर होगा, कितना सुंदर होगा. वाट बघत होते.
कब तेरा दर्शन होगा, नाम तुम्हारा तारनहारा, जाने कब दर्शन होगा, तेरी रचना इतनी सुंदर, तू कितना सुंदर होगा. कोणावर विश्वास ठेवला होता एवढाच. ऋषि मुनि जिन जिन चरणों में निशिदिन ध्यान लगाते हैं, जो भी तेरे दर पे आवे, जो मांगे सो पाते हैं. आत्मनिधि को पाले रे तू, आत्मनिधि को पाले रे तू, दिलों का सरगम होगा, तेरी रचना इतनी सुंदर, तू कितना सुंदर होगा, कितना सुंदर होगा. वाठारला पहिलं रेल्वे इंजिन येत असेल ना, आता कोणतं येते? हा, कोळशाचं रेल्वे इंजिन आल्याशिवाय थोडं कोणी म्हटलं का काय बिगर इंजिनाची कशी रेल्वे म्हणून. कोळशाची होती पहिली, कोळशाची, बरोबर आहे ना. आता डिझेल. ती कोळशाच्या इंजिनाची गंमत अशी होती मदन महाराज का ते लवकर स्पीड पकडीत नव्हतं, ते तापायला टाइम लागायचा, स्पीड घ्यायला टाइम लागायचा, आणि ते स्पीड घ्यायला आणि ठेशेनी यायला. महाराज आपली मैफल रंगायला आणि टायमिंग संपायला. ऋषि मुनि जिन जिन चरणों में निशिदिन ध्यान लगाते हैं, जो भी तेरे दर पे आवे, जो मांगे सो पाते हैं. आत्मनिधि को पाले रे तू, आत्मनिधि को पाले रे तू, दिलों का सरगम होगा, तेरी रचना इतनी सुंदर, तू कितना सुंदर होगा. जिन जिन चरणों में महाराज ही 3 युगांचा संबंध आहे. राम तोच कृष्ण तोच पांडुरंग, बरोबर महाराज. पाहत मी राम अवतारात त्याचे पाऊल सरळ आहेत, कृष्ण अवतारात एक पाऊल वाकडा घातलेला आहे. राम अवतारात एक पाऊल पुढे एक पाऊल माग, कृष्ण अवतारात एक पाऊल आडवा घातलाय, आणि पांडुरंग अवतारामध्ये दोन्ही समचरण आहेत. तिन्ही अवतारात 3 पावलांच्या ठेवणी आहेत त्याच्या महाराज, 3 पावलांच्या. आणि मग राम नामाची आवड निर्माण झाली, आणि भगवान राम भेटल्याच्या नंतर महाराज मग तर तिची अवस्था इतकी बिकट झाली, इतकी बिकट झाली, इतकी बिकट झाली, किती बिकट झाली तुकाराम महाराज 3ऱ्या कडव्यात सांगतात. कंठी कंठी प्रेम दाटे नैने निरलोटे, कंठी प्रेम दाटे नैने निरलोटे. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे. कंठामध्ये तुका म्हणे वाचा राहिली कुंठित, पुढे झाले चित्त समाधान.
एवढं प्रेम दाटून आलं, एवढं प्रेम दाटून आलं महाराज. बस तुकाराम महाराज म्हणतात तिच्या प्रेम दाटण्याच्या पाठीमागचा हेतू काय होता तो, देहीच विदेही भोगू दशा, अथवा देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा, देव पाहावयासी गेलो तेथे देवची होवून या ठेलो. या अवस्थेमध्ये महाराज याच्या सगळ्यांच्या पाठीमाग मातंग ऋषींची असणारी कृपा, गोस्वामी तुळशीदासजींचं असणारं प्रबोधन. महाराज त्यावेळची प्रबोधन आणि आत्ताची प्रबोधन याच्यात किती जमीन आसमानाचा फरक झालाय महाराज. राजा परीक्षितीला एका श्रीमद भागवताच्या कथेमध्ये मुक्तीच्या द्वारावर नेऊन पोहोचवलाय शुकाचार्यांनी. आम्ही वर्षेच्या वर्ष सप्तेच्या सप्ते ऐकतोय महाराज. म्हातारे झाले महाराज लोक बी, तुमच्यातही बदल नाही का झालाय काही, आणि आमच्यातही नाही काही, तुमच्यातही नाही काही. आणि एक मी विनंती करतो महाराज, महाराज ही सुधारली नाही पाहिजेत. ही सुधारल्यावर आपण कुठं जायचं पुढच्या वर्षी. जरूर सुधरा, जरूर उद्धार होईल जाईल तुमचा. कसा महाराज पाहिजे महाराज. कबीरजींच्या भाषेत सांगू, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वाग्देव महाराजांकडे पैसे आणि जर भांडी गोळा झाली तर ते आपल्या सासरवाडीला का घरी नेऊन देत होती महाराज. सासरवाडी नाही, घरही नाही, दारही नाही महाराज. तुका म्हणे हरी आमचे कोणी नाही घरी, नका करू दुरी संत पाया वेगळे. महाराज कोणाला देत होते, गंगेमध्ये प्रवाह संत वाहते. महाराज हा एक अभ्यास करा बरं का कोणी. महाराज कधी तुम्ही नाशिकला महाराष्ट्रभर जातात महाराज, मदन महाराज नाशिकला तुम्हाला एक सिद्धांत सांगतो महाराज. त्र्यंबकेश्वर पासून निघाल्याच्या नंतर नांदूर मधमेश्वर पर्यंत गोदावरीच्या पाण्याचा कुठेही खळखळाट होत नाही. त्यातल्या त्यात नाशिकमध्ये तर अजिबातच नाही. आता हे घाटबीट बांधले हा भाग वेगळा महाराज, हे त्याला तरी बांधारे बांधले. जशी कृष्णामाईचा पाण्याचा आवाज येत नाही तसा गोदावरीचा तिथपर्यंत आवाज येत नाही. याचं कारण नाशिकची जी पंचवटी आहे त्याच्या शेजारी तपोवन आहे, आणि त्या तपोवनामध्ये त्यावेळेला सगळे ऋषी मुनी तप करायला बसायचे. माझ्या खळखळाटानं कोणत्या ऋषी मुनीची तपश्चर्या मोडू नये म्हणून गोदावरी तिथे शांत वाहिलेली आहे नांदूर मधमेश्वर पर्यंत. जिथे माझ्या भगवंतानं मारीच हरिण मारला, नाशिक पासून 42 किलोमीटर अंतरावर मारला, तिथपर्यंत राम पळत गेले महाराज हरणाच्या माग. तुम्ही म्हणा राम हरणाच्या माग पळत गेले. महाराज तो साधा सुद्धा हरिण नव्हता. कसा होता, कसा होता, कसा होता, कातड कशाचं होतं त्याचं, सोन्याचं, सोन्याचं महाराज. पण कुठल्या रामायणात तुम्हाला ऐकायला मिळालं का रामाने हरिण मारलाय खरा पण कातड माग आणले म्हणून. याचं एक कारण त्या राक्षसाकडून शिका, नीट ऐका. 42 किलोमीटर राम पळत गेले. ते आपले मधुबा गोपाळनाना ते येतात ना, त्यांच्या तिथून पळत गेलेला आहे हरून त्यांच्या शेतांमधून. महाराज गेलेले तिकडे नाशिकला तिथपर्यंत माझ्याबरोबर शामपुरी महाराज. त्याला जेव्हा बाण मारला ना, तो करंजगाव म्हणून एक गाव आहे तिथं सिद्धेश्वराचं मंदिर आहे, तो बाण सिद्ध केला आणि तिथून मारला एक 4-5 किलोमीटरच्या अंतरावरून. तोपर्यंत बेटा पळत होता. पण त्यानं जेव्हा हरिणानं बाण आलाय एवढं बघितलं, त्याला माहिती रामाचा बाण आहे, आता मी जगू शकत. त्या मिनिटाला, त्या क्षणाला त्यांनी सोन्याचं जे रूप मायावी जे धारण केलं होतं ते त्यांनी सोडून दिलं आणि स्वतः राक्षस म्हणून उभा राहिला. स्वतः राक्षस का? जर मला माझा उद्धार करून घ्यायचा असेल तर मी माझ्या मूळ रूपात आलो पाहिजे. हे मायावी शरीराला बाण लागून उपयोगाचा नाही, माझ्या मूळ शरीराला जर बाण लागला तरच माझा उद्धार होईल. म्हणून त्यांना आपलं ते सत्य बाहेर पाडलं, खोटं होतं ते बाजूला सारलं आणि तिथे रामाच्या समोर सत्य उभा राहिला. परिणाम तो मेला, बाण लागला. पण बाण लागला त्यावेळेला सोन्याचं कातड त्याच्या अंगावर नव्हतं म्हणून रामाला परत आणता पण आलं नाही. कुठल्याच रामायणात नाही महाराज, कुठल्याच रामायणात. माझी एक तुम्हाला विनंती आहे, कुठल्याही संताच्या जवळ जाल, देवाच्या समोर जाल,
वाग्देव महाराजांच्या समोर जाल, कुठेही जाल तुम्ही, पुशेगावला जाल तिथे, सेवागिरींच्या समोर जाल, सिद्धेश्वर कुरुलीला तिथे भगवान शंकराच्या तिथे जाल, कुठेही जाल, पंढरपूरला जाल, आळंदीला जाल, एरवी टायमाला याच्या टोप्या त्याच्यावर घालीत असाल, किती गावगुंड्या करीत असाल, किती लबाड्या करीत असाल, त्या लबाड्या बाहेर ठेवीत जा आणि आपलं ओरिजिनल जे अंतःकरण आहे, मग ते दुष्ट प्रवृत्तीचं असो नाही तर कसं आहे असं, ते घेऊन देवाच्या जवळ जात जा. तरच तुमच्यावर कृपा झाली, तर तुमच्यावर काही कृपा झाल्याच्या नंतर सुखाचं तुम्हाला आदान प्रदान होईल. नाहीतर ते बहुरूप्याचं रूप जर घेऊन गेले तर पदरात काय पडणार आहे महाराज. आणि म्हणून संत कसा असावा हे 2 मिनिटं सांगतो, कीर्तन आटपतो. कसा असावा संत. मग ना, जेवढी भांडी घ्यायची, जेवढे पैसे मिळायचे तेवढे गंगा मैयामध्ये, कृष्णा मैयामध्ये वाग्देव महाराज सोडून देत होते. महाराज सोडून देत होते. याचा अर्थ जिने दिले त्याशी द्यावे पिंडदान. समर्पण केले महाराज त्या गंगा मैयाला. कबीरजी म्हणतात महात्मा कसा असावा. कुछ लेना न देना मगन रहना, कुछ लेना न देना मगन रहना, लेना न देना मगन रहना, कुछ लेना न देना मगन रहेगा, कुछ लेना न देना मगन रहना, कुछ लेना न देना मगन रहना. कुछ लेना न देना मगन रहेगा, कुछ लेना न देना मगन रहेगा. अरे काही घ्यायचंय नाही आणि काही जगाचं समजतही नाही. आमचे स्वामीजी नेहमी सांगायचे, महाराजांना माहिती आहे, दुनिया में आया हूं, दुनिया का रिश्तेदार नहीं हूं, बाजार से गुजरा हो लेकिन खरीददार नहीं हूं. बाजारातून दिवसभर माणूस हिंडला आणि काही खरेदी केलं नाही तर ती वस्तू त्याची होत नाही. हो, एवढ्या वर्ष वाग्देव महाराज समाजात राहिले असते, समाजाचं काय घेतलं महाराज. घेतलं ते फक्त प्रेम घेतलं महाराज. हो, दोन प्रसंग त्याच्याकडे पैसे मागितल्याच आहे कोणाकडे तरी त्यांनी, बरोबर आहे ना. पण ते पैसे मागतात म्हणजे स्वतःच्या करता ते मागायचेच नव्हते महाराज. हो, त्याला त्याची महती कळून द्यायची होती महाराज. ही देवाची लीला आहे सगळी. गहरी नदी या नाव पुराणी, आपल्या सगळ्यांच्या नावा जुन्या झालेल्या आहेत. कधी पाणी शिरल तपास नाही. साठी उलटून गेली, नाव नवीन आहे का जुनी. गहरी नदिया नाव पुरानी, केवटिया से मिले रहना, कुछ लेना न देना मगन रहना, कुछ लेना न देना मगन रहना, कुछ लेना न देना मगन रहना. देह कोणाचा आहे. माझा माझा म्हणणारा नो, देह कोणाचा आहे. ना कोणाचा, ना आईचा, ना बापाचा, ना कोणाचाच. पंचतत्व का बना है पिंजडा, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, पंचभूताचा गोंधळ महाराजांचं प्रमाण. पंचतत्व का बना है पिंजडा, उसमें बोरे मेरी मैना. बोलते ती जीभच बोलते. आणि महाराज साधू संतांची जीभ बोलते. काय बोलते. मैना, मी नाही. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, आता मी नाही, आता मी नाही, देवा वाचोनी या काही. कहत कबीरा सुन भाई साधू में लिपट रहना. जसे कबीरजी म्हणतात, जात्यामध्ये कितीही दाणे टाकले तर सगळ्यांचं पीठ होईल, पण बरेच दाणे बसतील कुठं कुठं. म्हणून खुटा सोडू नका. खुंट्याजवळ राहा, खुंट्याजवळ राहा, खुंट्याजवळ राहा. लांबून लांबून जर पळाले तर पीठच होणार आहे महाराज, पीठच होणार आहे. हा एक सिद्धांत आहे कबीरजींचा जीवनामध्ये. आणि म्हणून मी अधिक न बोलता 9:15 वाजलेले आहेत. आता तुम्हालाही बऱ्याच जणांना भुका लागली असतील ना. खांदी भार पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख. लांबून लांबून आलेली मंडळी असतील, काहींना लांब जायचं असेल. पुनश्च एकदा आपल्याला एक वाग्देव महाराजांच्या बाबतीमध्ये जे काही घडलं असेल महाराज, त्याची एवढी आपल्या वाणीनं सुद्धा त्याची पूर्तता आणि त्याची
महती गाता येणार नाही. काय वानू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी. पण एवढं एकच निश्चय सांगतो महाराज, आजपर्यंत माझ्या आयुष्यात तरी मी असं ऐकलं नाही का कोणी रेल्वे थांबवलेली आहे, बिघडलेली रेल्वे त्यांनी चालू केलेली आहे. हो, कोणाची हिंमत आहे महाराज, कोणाची हिंमत आहे? मी एकच वाक्य सांगेल महाराज या बाबतीत तरी. हो, आकाश में बहुत सारे तारे लेकिन सूरज जैसे नहीं. आकाशात भरपूर चांदणे आहेत पण सूर्यासारख्या तेजस्वी नाहीत महाराज. आकाश में बहुत सारे तारे हैं लेकिन सूरज जैसे नहीं. दुनिया में बहुत सारे संत हैं लेकिन वाग्देव जैसे नहीं. कोणी किती असेल, मोठा असेल महाराज, पण असा संत पुन्हा बस. काय घेऊन काय दिलं समाजाला महाराजांनी. स्वामी रामतीर्थ नेहमी म्हणायचे बस संताच्या जवळ आहे तेवढंच त्याला पर्याप्त आहे महाराज, तेवढंच त्याला पर्याप्त आहे. एक त्यांचा पिवळा फेटा, हो, आणि खाली चांगलं जरीचं धोतर, असं होतं का? काय होतं? एक लंगोटी होती फक्त महाराज, लंगोटी. अरे अनेकांनी त्यांना देण्याचा प्रयत्न केला असेल, बाबा धोतर घ्या, बाबा शर्ट घ्या, नवीन 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 नवीन. नाही महाराज, स्वामी रामतीर्थ एकच कपडा वापरायचे उभे आयुष्यभर. एक कपडा फाटल्याशिवाय दुसरा कपडा वापरत नव्हते स्वामी रामतीर्थ. नीट ऐका. आणि स्वतःला बादशाह समजत होते ते स्वामी रामतीर्थ. मला वाटतं आत्ता कुठे नंतर नांदेडला का कुठेतरी त्यांच्या नावानं विद्यापीठाला नाव दिलं ना वाटतं. कोणाला वाटतं? नांदेडलाच आहे ना? नांदेडला आहे, नांदेडला स्वामी रामतीर्थ महाराज. कोणी काही द्यायला जर गेलं तर महाराज, स्वामीजी आपके पास एक ही कपड़ा है और एक कपड़ा पास में रखिए, एक कपड़ा अजून ठेवा महाराज. लंगोटी बहादर, लंगोटी बहादर स्वामी रामतीर्थांचे शब्द आहेत. ते शब्द वाग्देव महाराजांचे असतील, फक्त समाजापुढे आले नाहीत महाराज. ज्यादा की नहीं आस हमको थोडे में गुजारा होता है. हे वाक्य त्यांचं विदेशात आहे, स्वामी रामतीर्थांचं. तिथं त्यांना विदेशात एवढ्या भेट वस्तू दिल्या होत्या, भेट वस्तू दिल्या होत्या महाराज. त्या भेट वस्तू आपल्यासारखा जर महाराज असतं तर सगळ्या गोळा करून आणल्या असत्या. हो, आपल्याकडे एखाद्या महाराजाला वारकऱ्याला जरी पिशवी जागा नसली तरी नारळ दाबू दाबू भरितोय, पण गावात सोडून जात नाही नारळ. नारळ स्वामी रामतीर्थांनी काहीच उचललं नाही, कपडे नाही, पैसे नाही, काही नाही. एकच वाक्य उच्चारलं होतं, ज्यादा की नहीं आस हमको थोडे में गुजारा होता है. जास्तची इच्छा नाही, थोड्यात आमचं भागतं. शब्द नीट ऐका. ज्यादा की नहीं आस हमको थोडे में गुजारा होता है. हम उस देश के वासी है जिस देश में गंगा बहती है. हे म्हणणारा स्वामी रामतीर्थ होते महाराज. माझ्या भारतामध्ये केवळ गंगा पाण्याची वाहत नाही, माझ्या भारतामध्ये साधू संतांची गंगा वाहते, भक्तीची गंगा वाहते, ज्ञानाची गंगा वाहते, परोपकाराची गंगा वाहते माझ्या देशामध्ये महाराज. आणि महाराज आजपर्यंत आपण सुखाने जगलोय ना, हे आपल्या कर्तबगारीनं नाही महाराज. एक तर सुखाने जगलोय ते सीमेवर लढणाऱ्या जवानांमुळे. आणि एका संताचं वाक्य आहे महाराज, आग लगी आकाश को झड पडे अंगार. आकाशाला आग लागली, तिथून इस्तू पडतोय खाली. आपण जळू का जाऊ, जिवंत राहू? डोक्यावर इस्तू पडल्यावर, पण आपण जळालो नाहीत अजून. याचं कारण, आग लगी आकाश को झड पडे अंगार. वाग्देव महाराज जैसे संत न होते दुनिया में तो जल जाता संसार. काहीच राहत नाही महाराज. या साधू संतांच्या पुण्याईनं आपण जगलोय, आपण नाही जगलो. ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, नाथ महाराज असतील, या सगळ्यांची पुण्याई आहे, आपल्या पाठीशी आहे. आणि म्हणून त्यांच्या कृपाशीर्वादानं आपण जगतोय महाराज. आणि म्हणून तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. अशा
महापुरुषांचे संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. आणि महाराज वासना एकदा का जीवनामध्ये गेली का आपल्या जीवनामध्ये उपासना ही आपोआप घडते. आणि म्हणून त्या नर्तकीचं रूपांतर परिवर्तन झालं. आणि आजही तुम्हाला एकच वाक्य सांगतो, एकाच मिनिटात मला पटकन कोणी सांगा, नर्तकी शब्दाला उलट करा, काय होते? जीवनच बदललं महाराज. दुर्बुद्धी आहे तिला सद्बुद्धी करून घ्या बस. आणि म्हणून संतांच्या संगतीमध्ये जाण्याचा परिणाम करा, वाग्देव महाराजांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करा. आपल्या श्रद्धा, आपला विश्वास, आपली निष्ठा त्यांच्या चरणाशी जोडा. आणि जर ही आपली एक यमशीलची काडी त्यांच्या चरणाची एक यमशीलची काडी, दोन काड्या जर एक जागी जर झाल्या महाराज, तर निश्चितच आपण म्हणा वाग्देव महाराजांनी आमच्यावर कृपा करावी, आमच्यावर कृपा करावी, आमच्यावर कृपा करावी. यमशीलची एक काडी कधीच काम करत नाही. दोन एक जागी होतील त्याच वेळेला काम करतात. आपली श्रद्धा आणि त्यांचा कृपा आशीर्वाद तरच आपल्या जीवनाचं कल्याण आहे. आणि ते कल्याण आपल्या जीवनामध्ये हो एवढी संकल्पना. एक वेळेला मोठ्या प्रेमानं भजन मोजून 5 मिनिटाच्या आत कीर्तन संपणारे, कोणी जागा सोडायची नाही. विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊले, ज्ञानराज माऊले, टाळी टाळी टाळी. ज्ञानेश्वर माऊले, ज्ञानराज माऊले, ज्ञानेश्वर माऊले, ज्ञानराज माऊले, ज्ञानेश्वर माऊले, ज्ञानराज माऊले. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.